हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये खूप सारं स्वागत. तर आज मी बनवणार आहे मिरची भजे, कारण की मला बनवायचे नव्हते तसे. तर मिरच्या थोड्याच होत्या आणि त्या खराब होत होत्या, लाल होत होत्या. आणि मेन म्हणजे मला बनवायची होती सोयाबीनची भाजी. आणि सोयाबीनची भाजी मी जेव्हा बनवते तेव्हा मी ते सोयाबीन आहे ते तळून घेते. आणि रुद्रांशला मेन म्हणजे पापड पण खायचा होता, तर तो म्हणत होता की मम्मी मला पापड तळून दे. तर त्याच्यासोबतच म्हटलं लगेच आपण मिरची भजी पण करून घेऊयात, कारण की अजून 1 ते 2 दिवसात त्या मिरच्या म्हणजे फेकून द्याव्या लागल्या असत्या. तर त्याच्यासाठी अशा झटपट अगदी 2 मिनटात आपल्याला कधी पण मिरची भजे जर खवाटले तर आपण तसे बनवू शकतो. तर अगदी 2 मिनटात होणारे मी मिरची भजी कशी बनवायची तर ते दाखवणार आहे. सगळेच आपापल्या पद्धतीत बनवत आहेत, पण माझी पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला उशीर न करता मिरची भजी बनवून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी मिरची भज्यासाठी लागणारं आहे ते डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि पीठ आपल्याला व्यवस्थित छान चाळून घ्यायचं आहे, कारण की खूप दिवसापासून आपल्या घरात वगैरे पीठ असतं, त्याच्यासाठी मी चाळून घेतलेलं आहे. आणि अगदी थोडे बनवायचे होते त्याच्यामुळं मी थोडंच घेतलं होतं. तर ते लगेच मी एका पातेल्यामध्ये घालून घेत आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं साहित्य टाकायचं आहे. तर नंतर मी एका साईडला मिरच्या कट करून घेतल्या. त्या थोड्याशा लाल होत होत्या, थोड्याशा सुकल्या होत्या, पण म्हटलं ठीक आहे चला उद्या फेकून देण्यापेक्षा आज भजे केलेले चांगलेत. तर त्याच्यासाठी मी मिरच्या अगदी मधून एक कट करून घेत आहे, कारण की त्या जर तळताना जर आपण कट नाही केल्या तर फुटून अंगावर उडू शकतात. त्याच्यासाठी थोडंसं कट करून घेत आहे. आणि त्या झाल्याच्या नंतर लगेच मी पीठ भिजून घेणार आहे. तर मी पिठामध्ये काय काय टाकत आहे तर मी सगळ्यात अगोदर टाकणार आहे मीठ. आणि मीठ अगदी मला थोडं टाकायचं होतं, कारण की पीठ पण थोडंच होतं, त्याच्यासाठी मी मीठ टाकते. नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे ओवा, कारण की आपल्याला जास्त हळद वगैरे काही टाकायची नाही, कारण की आपण जेव्हा खायचा सोडा तर मी अगदी थोडा घेतला होता आणि खायचा सोडा असतो तो, आणि आपण जर हळद टाकली तर भजे लाल होऊ शकतात. तर त्याच्यासाठी मी फक्त खायचा सोडा टाकलेला आहे. आणि लगेच 2 पापड छान तळून घेते, कारण की रुद्रांशला आज पापड खायचा होता. तेल चांगलं गरम झालेलं होतं, तर म्हटलं सगळ्यात अगोदर आपण पापड तळून घेऊयात. तर मी लगेच 2 पापड तळून घेतले आहेत, कारण की रुद्रांशला पापड खूप आवडतो. तर तो लगेच म्हटला भजे करताना मला अगोदर पापड तळून दे. तर मी 2 पापड तळले. आणि नंतर आपल्याला भज्याचं पीठ अगोदर नाही भिजवायचं, कारण की ते जर खूप वेळ जर आपण भिजवून ठेवलं तरी पण भजे म्हणजे असे कुरकुरीत नाहीत होते. तर त्याच्यासाठी मी अगोदर पापड तळल्याच्या नंतर पीठ भिजून घेणार आहे. आणि आत्ता मला जेव्हा भजे तळायचे आहेत तेव्हाच मी पटकन 2 मिनटामध्ये पीठ भिजून घेणार आहे. तर मी सगळं साहित्य पिठामध्ये अगोदरच टाकून ठेवलं होतं, त्याच्यासाठी आता पटकन एका चमच्याने पीठ भिजून घेणार आहे. आणि आपल्याला खूप जास्त पातळ पीठ नाही करायचं, कारण की जर आपण जास्त पातळ पीठ केलं तर ते मिरच्याला चिटकत नाही, मिरची वेगळीकडे पडते आणि भजा वेगळीकडे पडतो. तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी घट्टच पीठ करायचं आहे. पीठ सध्या पांढरं दिसतंय, कारण की मी त्याच्यामध्ये हळद वगैरे नाही घातलेली आहे. आणि तळल्याच्या नंतर बरोबर मिरच्या छान दिसतात. तर चला पीठ भिजून झालेलं आहे आणि तेल खूप गरम झालं, त्याच्यामुळे मी परत थोडासा गॅस बंद केला, कारण की भजे टाकताच करपली असती. तर 2 मिनटं म्हटलं बंद ठेवूयात गॅस. आणि पूर्ण मी भजे टाकून घेतले, मिरची भजी, आणि नंतर मी गॅस चालू केला, नाहीतर पीठ भिजूस तर तेल जास्त गरम झालं. तर मिरची भजे टाकून घेत आहे, कारण की जास्त नव्हते, 5-6च मिरच्या होत्या. आणि नंतर थोडेसे रुद्रांसाठी मी साधे भजे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, जे पीठ उरलेलं असतं त्याचे. आणि नाहीतरी तो मिरची एका साईडला काढून त्याचा भजा पण काढून खातो, त्याला खूप आवडतं. तर त्याच्यासाठी मी अशी झटपटीत होणारी भज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता मी गॅस ऑन करते, कारण की मी आता सगळे भजे टाकून घेतलेले होते. आणि आता तेल थोडंसं गार झालं, तर त्याच्यासाठी आता मला गॅस चालू करावं लागणार होता. आणि खूप जर मी गॅस बंद नसता केला ना तर भजे टाकताच पूर्ण करपली असती आणि जे खुसखुशीत होणार आहेत ते झाली नसती. आणि जो आपण खायचा सोडा वापरतो त्याच्यामुळे भजे खूप असे कुरकुरीत होत आहेत. तर मी कधी पण मिरची भजे बनवताना किंवा बटाटे भजे बनवताना त्याच्यात मी हळद आणि तिखट वगैरे काहीच घालत नाही आहे. तर तुम्हाला एकदा मी बटाटे भाज्याची रेसिपी पण नक्कीच
शेअर करेल तुमच्यासोबत. तर बघू शकता भजे पण खूप छान तळलेले आहे. तर ही आमची सकाळचीच रेसिपी होती, म्हणजे जेव्हा मला स्वयंपाक बनवायचं होतं तर तेव्हाच मी अगोदर हे बनवून घेतलं आणि नंतर मला सोयाबीनची भाजी बनवायची होती. तर त्याच्यासाठी म्हटलं की तेल तर आपल्याला गरम करायचंच होतं सोयाबीनच्या भाजीसाठी. तर म्हटलं चला पापड पण तळायचं आहे, तर थोड्या मिरच्या पण तळून घेऊयात. तर बघू शकता मिरची भजी तळून होत आहेत. अगदी अजून 1 ते 2 मिनटं लागणार होते, जास्त वेळ नाही लागत आहे आणि खूप जास्त साहित्य पण नाही लागत आहे. तर बाहेरचे भजे खाल्ल्यापेक्षा मला तर ना मी जे बनवलेले आहेत ते जास्त आवडत आहेत. तर मी कधी पण मला जर खायचं असेल तर मी बाहेर न जाता घरी आहे त्या साहित्यामध्ये काहीतरी असं छान चटपटीत बनवत असते खाण्यासाठी. आणि घरी जे बनवलेले आहेत ना त्याची टेस्ट खरंच बाहेरच्यापेक्षा खूप खूप छान लागते. मला तर घरची टेस्ट जास्त आवडते. बाहेर जरी गेलं तरी मी कधी पण जास्त करून वडापावच खाते, दुसरं जास्त नाही खाते. तर बघू शकता मिरची भजी तळून होत आहेत. अगदी आपल्याला अजून अर्धा ते 1 मिनिट लागणार आहे. तर बघू शकता भजी तळायचे होत आलेले आहेत आणि मी आत्ता गॅस आहे तो एकदम म्हणजे मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. खूप जास्त पण नाही ठेवला आणि खूप कमी पण नाही ठेवला, कारण की खूप जरी कमी ठेवला तरी तेल जास्त पित आहेत आणि खूप जास्त केला तरी करपत आहेत. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे. आणि रुद्रांशी मध्ये चालू होतं की त्याला भजे खायचे होते, पण त्याला म्हटलं थांब 5 मिनटं, कारण की गरम पण आहेत म्हटलं. आणि तो पापड खात बसला होता, साईडलाच बसलेला होता तो माझ्या, आणि त्याला भजी पण खायची होती. तो जास्त भजी खायला नाही म्हणत नाही, पण त्याला आज काय माहीत त्याला खायचीच होती आज भजी. तर म्हटलं पटकन तळून घेऊयात. तर बघू शकता भजी छान तळलेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करूयात, कारण की मला नंतर सोयाबीनची भाजी पण करायची होती आणि मला पाणी भरायचं होतं, मोटर चालू होती त्याच्यामुळं. तर मी गॅस बंद करते आणि आधी भजी काढून घेते. तर बघू शकता खूप छान भजी तळलेले आहेत. आणि एका साईडला पापड आणि एका साईडला रुद्रांशने अर्धा पापड संपवला पण होता आणि आता त्याला भजे खायचे होते. तर भजे पण तळून झालेले आहेत आणि पापड पण तळून झाला आहे. तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीत अशी भजी मिरची भज्याची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.